नमस्कार भाऊ बहिणींनो, काय चाललंय भाऊ बहिणीचं? झालं का सर्वांचं जेवण? चहा तर भाऊ बहिणींनो का उठली होती मग सकाळी, पण चाललंय आपलं घरातलं काम आपल्या समर्थाला बघत बघत. समर्थ उठून पाठच बसतंय बाळा. तर भाऊ बहिणींनो, घरात जे वाद निर्माण झालेला आहे त्या विषयावर मला थोडं मुद्दा मांडायचं आहे. तर भाऊ बहिणींनो, काल तुम्ही लाईव्ह तर बघितला असेल, आणि लाईव्ह काल आम्ही बरेच दिवस झाले, म्हणजे 2, 4, 5, 6 दिवस झालं तर आम्ही व्हिडिओ टाकत नाही. अशाच ताणतणावामध्ये दिवस चाललेला इथं भाऊ बहिणी, त्यामुळं काही व्हिडिओ टाकायला हेच नाही, व्हिडिओज काढू वाटत नाही, मूळच येणार व्हिडिओवर. तर भाऊ बहिणींनो, चला म्हणलं आज व्हिडिओ बनवावाच. हे समजा फाटले भावा माझ्या पप्पाने, का फाडले ते पण सांगते. तर भाऊ बहिणींनो, काल जी वाद झाला तर तुम्ही लाईव्हवर तमाशा समजा बघितलेलाच होता. तर त्या विषयावर मला थोडं बोलायचं आहे. तर सुरुवात भांडणाची कशी लागली आणि कशी झाली त्याच्यापर्यंत तुम्हाला मी समजा सांगणार आहे. तर भाऊ बहिणींनो, 2, 4 दिवस झालं मायरोज पप्पा काय त्यांची मनस्थिती बरोबर नाही. मनस्थिती कशी बिघडते आणि काय होतं हे काय मला माहिती नाही भाऊ बहिणीनं, पण घरातल्यांना जर काही गोष्टीचा त्रास होत असेल तर भाऊ बहिणी नाही सहन झाल्यानंतर ह्या समजा गोष्टी तुमच्या समोर आणणं ही गरजेचंच होतं का नव्हतं हे मला नाही माहिती भाऊ बहिणीनं. पण कसं आहे माहीत आहे का, घरात एक पेशंट आहे ती पण मी समजू शकते, आणि अशा गोष्टी भांडण तंटा करणं, त्या पेशंटच्या डोक्याला ताप होणं की समजा चुकीचं आहे बरं का, हे पण मला मान्य आहे. पण कसं असते भाऊ बहिणी माहिती आहे का, काय गोष्टी पैसे पाणी नसल्यानंतर आपोआप अशा गोष्टी निर्माण होत्या, त्या मनाने माणूस करतं हे पण मला सांगता येणार नाही. कारण कसं असतं माहिती आहे का, जवळचं जर काही सिस्टीम हल्ली तर अशा गोष्टी होते, त्या मला पण माहिती आहे. पण आता सांगायचं कोणाला आणि बोलायचं कोणाला, बरोबर आहे का? बोलताच येत नाही ना कोणाला. आणि राहिला विषय, मी जर काय बोलायला गेली कोणाला तर मग समजा तर गोष्टी मी बोलायला गेली मग काही ठीक होणार नाही. आयरूच्या पप्पाला भरपूर राग येणार, मग त्यांचा माझा वाद होणार. तरी मी समजा त्यांचं म्हणजे त्यांना काही गोष्टी पटत नाही त्या भाऊ बहिणींना, मी त्यांना समजू शकते. आणि काही गोष्टी मला यात म्हणायचं नाही की योगिताताई बरोबर आहे, त्या मायरूच्या पप्पा बरोबर आहेत, हे ह्यांची चूक आहे त्यांची चूक आहे, मला या चुका काढायच्या नाही. त्या म्हणजे घरात वाद निर्माण होतोय ना, जे सोशल मीडियावर घर तमाशा दाखवला जातो ना भाऊ बहिणींना होतोय ना, हे एकदम माझ्या म्हणण्यानुसार तर चुकीचं आहे भाऊ बहिणींनो. ह्या गोष्टी ना आज नाही उद्या ही कसं असते भाऊ बहिणी, एक होणार आहे ती, आणि हे लिहिलेलं तर असतंय नशिबात. पण कसं असतं भाऊ बहिणींनो, आता जे चालूची घडी आहे ती जग तमाशा दाखवून जगाचा हसूच आहे, तेवढंच मला सांगायचं. तर चला जाऊ द्या, हसू करायचं नाही आपल्याला. तर विषय माझा मांडायचा होता भाऊ बहिणींनो तुम्हाला. तर 2 दिवस मी म्हणलं मायरूज पप्पाचं डोकं शांत होतं तर माहेर जावं म्हणलं. कारण की कसं आहे माहिती आहे का, इथं जर राहिलो तर ह्यांचं वाद राहणारच आहे तर निर्माण, त्या आत्याच्या डोक्याला ताप होणारच आहे. ही बोलायला लागले ती शांत बसणार नाही, ती लाईव्ह चालू करून दाखवलं जाणार, आणि ती बोलायला लागली की ह्यांना काय पटणार नाही. त्यापेक्षा वाद निर्माण होण्यापेक्षा मी काय म्हणलं 2, 4 दिवस आपलं माहेरला जाऊ, त्यात माझं काही चुकलं भाऊ बहिणी. तर मी सकाळी केला होता तसं, मी काल रागवायचा भावाला फोन केला होता, तर ती मला म्हणला मी तुला न्यायला येतो, पण इथं आल्यावर म्हणला तू सारखी फोन करशील नवऱ्याला आणि गुलू काय मला न्यायला आहे अमकं तमकं, मग तू 2 दिवस पण राहायचे नाही, मग तुला मी न्यायला येत नाही, तुझं पाक निर्णय तुझा सांग, मग तुला मी न्यायला येतो. तर मी त्याला सांगितलं भाऊ म्हणलं भैया म्हणलं की असं ना असं म्हणलं, त्यांच्या डोक्याला ताप होतोय म्हणलं, काय त्यांच्या डोक्यात काय खेळत असेल भाऊ बहिणीने, हे काय मी त्यांच्या डोक्यातलं काय सांगू शकत नाही, मनातलं सांगू शकत नाही. पण म्हणलं हे कुठं तरी वाद शांत झाला पाहिजे, म्हणून तर मी म्हणलं त्यांना पण मी घेऊन माहेरला येते, तर 4 दिवस राहिलं तर डोकं तेवढं शांत होईल. म्हणून भाऊ बहिणीने मी त्याला म्हणलं आज ये न्यायला. माझा काय होता ते कालच्या ते म्हणलं होता सांग तुझं काय होतंय ते, मग मी
त्याला आज फोन केला. मग आज इथलं म्हणलं उरकून म्हणलं त्यांना 2-4 दिवस आपलं डोकं शांत करायला घेऊन जावं. कसं आहे म्हणलं घरात पेशंट पण आहे, पेशंटचं बी डोकं शांत पाहिजे ना. अशा एकतर झालेलं आहे डोक्याचं ऑपरेशन. तर कसं आहे म्हणा भाऊ बहिणीनो, आज तुम्हाला सांगते मी पहिली स्थिती कशी होती आत्याची आणि आता स्थिती कशी आहे. 100%मधल्या 90% बऱ्या झालेल्या आहेत. ते थोडा थोडा पाय चालतोय त्यांचा स्वतः, म्हणजे एका माणसाला ते मॅनेज होते त्या. आणि तुम्हाला सांगते एका हात म्हणजे पहिली जी 4-4 आणि 5-5 माणसं धरायला लागायची, आता त्यांना 4-4 5-5 माणसाची गरज नाही. ते 100%मध्ये 90% बरं झालेलं आहे ते. आणि पायाचं सांगते बरं का, राहिला विषय त्यांच्या डोक्याचं ऑपरेशनचा. तर डोक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर ते कसं असतं म्हणजे डोक्याला टेन्शन हे जास्त प्रमाणात नको असतंय. त्यामुळे मी कुठं तर शांत व्हायला मी माझ्या पप्पाला माहेरला घेऊन जाणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, वाद व्हावा का नाही व्हावा की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला जर काही चुकत असलं तरी बी मला कमेंटमध्ये सांगा. कसं आहे माहिती आहे का, माणसाच्या मनस्थित्या वारंवार बिघडतच चाललेल्या आहेत. आणि इथं ह्या घरी आणि ह्या गावात सुधारणा तर इथं होणारच नाही. तुम्हाला सांगते नाही होणार सुधारणा, मी माझ्या तोंडाने सांगते. कारण की 2 लेकरं आहे ती. आणि राहिला विषय सुधारायचा तर त्याला म्हणावं पुरेपूर कंट्रोल राहिलं पाहिजे, तेव्हा सुधारणा इथं राहते. आणि 4 माणसात राहणं वागणं म्हणजे तुम्हाला सांगते लई राहावं लागतं. तर काही गोष्टी असतात भाऊ बहिणीनं, मी त्यांच्या मनातल्या नाही सांगू शकत. पण काय त्यांच्या डोक्यात असेल, काय टेन्शन त्यांच्या डोक्यात असेल, काय कमी काय वाटतं त्यांना हे पण मला सांगता येणार नाही. कसं माहिती आहे का, जे त्याच्या डोक्यात जे त्याचा विचार खेळत राहते. तर आता माझ्या डोक्यात विचार आहे की हे वाद नाही झाला पाहिजे. ते कुठंतरी आपल्या लेकरा बाळांना बी चांगलं नाही, घरातल्या माणसांसाठी बी चांगलं नाही. हे एकामेकावर जर ये नाही भाऊ बहिणींनो, एक शांत बसलं तर एक उठतंय, एक ती उठलं तर हे उठतंय. असं शांत भांडणं आमच्या घरात चालू राहिलेली आहे ती भाऊ बहिणी. हे कुठंतरी शांत मला करायची. त्यासाठी मी माझ्या पप्पाला माहेरला घेऊन जाते. बघू तिथं जर 4 दिवस राहिलं झालं डोकं शांत तर कसं आहे माहिती आहे का, ह्यांना एकमेकाशिवाय कोण नाही हे ह्यांना लगेच समजत नाही भाऊ बहिणी. ह्यांना लगेच समजत नाही. ही पाक वेळ निघून गेल्यानंतर ह्यांना समजलं जाते. मग ह्यांना त्या वेळेची किंमतच नाही. तर मी बोलायचं बोला सांगू नाही शकत तुमच्याविषयी. माझं होतं भाऊ बहिणीनं होतं ते मी सांगितलं. मग माझं माझ्या पप्पाचं भांडण होतं तरी पण मी आत्यासाठी भरपूर शांत राहते. का तर वाद कुठं करायचा. तर अशा काय गोष्टी होते ते त्यांना पण कंट्रोल होत नाही. ती पण तोंड चालवत राहते तर बोलत राहते. तर गाडी फुटली भाऊ बहिणीनं, गाडीवर त्यांचा राग काढला का काही गोष्टी त्यांना पटत नाही, पटल्या नाही त्या. आणि जी काल योगदानाने लाईव्ह घेतलं काल त्यांचं बरोबर होतं बरं का भाऊ बहिणी. काल त्यांनी जरा जास्त म्हणजे वाद निर्माण केला मायरूच्या पप्पाने. मी ते म्हणणार नाही की मायरूचे पप्पा बरोबर आहेत किंवा योगिता ताई बरोबर आहे. जे मला चुकीचं वाटलं तिथं मी त्यांना बोलले. आणि मी त्यांना मायरूच्या पप्पाला वारंवार चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी भरपूर करते. कसं आहे माहिती आहे का, आज आपल्या डोळ्यासमोर माणूस आहे, उद्या काय होते आणि काय नाही मला तरी माहिती आहे का. माणसाचा घडीचा भरोसा नाही. आणि ह्यांच्या वादात ह्यांच्या भांडणात तुम्हाला सांगते काय झालं कमी जास्त तर आयुष्याचा टिपूर कोणावर येणार आहे भाऊ बहिणी. मग मी भरपूर या मायरूच्या पप्पाला सांगण्याचा प्रयत्न केला. असं तुम्ही लोक शांत ठेवा नाही ना तुमच्यापाशी. आज तुम्हाला 4 पैशाची कमतरता आहे भाऊ बहिणी. कसं असतं माहिती का, पैसा नसल्यानंतर हमेशा माणसाची चिडचिड होते, ही खरी गोष्ट. काही गोष्टी राहिला विषय चिडचिड होण्याची. तर आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यात कामं काय कोणाला जास्त नसते ती. आणि काही विषय मागं कामं मागं लागली होती. तर दवाखान्यात असल्यामुळे ती कामं त्यांच्या हातातून गेली 4 पैशाची. मग त्या गोष्टीचं त्यांना टेन्शन येत असतं किंवा त्यांचं हप्त्याचे आहेत ते पाऊस झालेला असते तर त्या गोष्टीचं त्यांना टेन्शन येते. त्यांच्या भावना, त्यांचं मन काय म्हणते, त्यांचं कोणतं विचार आहे तर त्यांचं ती त्यांच्या डोक्यात खेळत राहते. आणि जे समोरचं माणूस आहे त्यांना काय ह्यांची चुकी त्यांना काय चूक बरोबर वाटते ती त्यांच्या विचार त्यांना त्यांच्या भावना कोणी समजून घेणार नाही, ह्यांच्या भावना कोणी समजून घेणार नाही. कसं आहे माहिती आहे का, आज मी माझं कुठल्या भावनेनं बोलते हे तुम्ही समजून घ्या बरोबर. म्हणून ही काय आपला जे तमाशा आहे भाऊ बहिणीनं, 4 लोक हसायला असते ती बघायला असते ती 4 लोकांना हे चांगलंच आहे.
शेजाऱ्या पाजारल्या 4 लोकांना चांगलं आहे. तर म्हणलं कालपासून व्हिडिओ काढला नाही. काल दिवसभर मी टेन्शनमध्ये होती. काल भांडण करून मायरूचे पप्पा इकडून गेलं होतं, तर त्यांच्या पायाला इतकं असं लागलेलं आहे. तर काल बिगर चपलीचं गेलं वाटतं हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यात पट्टी करून आले. तर डॉक्टरला सांगितलं होतं म्हणजे असं लागल्यावर ह्याच्यावर असं म्हणतात ना लागली, ती म्हणलं होते टाकं पडते त्याला. ह्यानं टाकून घेतलं नाही तर तशीच मलमपट्टी केलेली भावाने, भरपूर त्याला लागलेलं आहे पायाला. बघा हीच बांधलंय खडून. काल दवाखान्यात जायच्या आधी हे बांधलं होतं मोकळी त्यांनी. सोन्यासारखे लेकर आहे ते नाही ह्यांना भाऊ बहिणी कुणाचं पटत. तर माझं एक म्हणणं आहे ह्यांना की तुम्ही तुमचं लेकरं परपंचा बघा, तुम्ही कुणाचंच बघू नका. तुम्हाला भरपूर टेन्शन होतं ना. राहिला विषय ती ही सारखं म्हणतात ना, योग्यता म्हणतात मी केलं, पैसा पाणी त्यांनी घालवला. परत मायरीचं बाबा म्हणतात आम्ही केलं ते कुठे गेलं, आम्ही धावपळ केले ते कुठे गेले. तर मला ह्या गोष्टीवर थोडं 2 शब्दात सांगायचे भाऊ बहिणी नका. किती केला तरी तो लेख आहे, त्या आईचाही लेख आहे आणि ही लेख आहे. मग ह्या लेख आणि लेखीत काही फरक नाही भाऊ बहिणीनो. लेकीनं जरी केलं तरी आईलाच केलेलं आहे आणि लेकाने केलं ते आईलाच केलेलं आहे. त्यात मॅडम कुणाला जिंकायचं नाही किंवा मी केलं जगाला जाहीर करून दाखवायची गरज. तुमच्या करण्याला अर्थ काय आहे? तुम्ही जर असं भांडणात वादत जर तुम्ही सारखं आम्ही केलं, त्यांनी केलं म्हणायची काही गरजच नाही ना. केलं ते लोकांसाठी नाही केलं, आईला वाचवलं, आईसाठी केलं का दादा? केलं म्हणण्यानं कोणाला भाऊ बहिणीनं मेडल मिळणार नाही. कसं आहे माहिती आहे भाऊ बहिणी, काही गोष्टी त्या माझ्या पप्पाच्या मला पण पटत नाही, ते रॉंग आहे. ते काही गोष्टी अशा पण आहेत की त्यांना पटत नाही. मग ह्या गोष्टी निर्माण होणार नाही भाऊ. मी माझ्या पप्पाला म्हटलं 4 दिवस आपल्या माहेरला घेऊन जाऊ. राहिला विषय आता सासूचं करण्याचा आहे. जर तुम्ही मला म्हणता की सासूचं करून अशी पळू नको जाऊ नको, तर कसं आहे माझ्या भाऊ बहिणीनं, मी जर इथं हलली मायरूच्या पप्पाला घेऊन तर ही वाद जाग्यावर थांबणार आहे. मी जर इथं मायरूच्या पप्पाला घेऊन राहिली तर या गोष्टी वारंवार चालू राहणार आहे. त्या डोक्याला ताप होणार आहे, आत्याच्या डोक्याला ताप होणार आहे, सोशल मीडियावर तमाशासारखा होणार आहे. त्यापेक्षाही तमाशा कुठंतरी मिटला पाहिजे, राहिला पाहिजे. आणि राग वैतागामध्ये मानव भाऊ बहिणीमुळे एकामेकावर तोंड टाकतं, पण हे राग शांत झाल्यानंतर जे त्याला चूक समजली जाते ही बरोबर आहे ना. म्हणून भाऊ बहिणी म्हणलं मायरूच्या पप्पाला 4 दिवस आपल्या माहेरला घेऊन गेले, मी तेवढं डोकं शांत तरी राहील. आणि राहिला विषय आत्याचं करण्या धरण्याचा, तर योग्यता समजा हँडल करते त्या तुम्हाला सोशल मीडियावर दाखवते त्यांचा व्हिडिओ बघा तुम्ही. त्यांच्या व्हिडिओवरती ती समजा हँडल करते. मग माझी त्या असल्या काय मी असले काय भावा बहिणी, तो वाद निर्माण करण्यासाठी मला इथे त्यांना घेऊन थांबणं नको वाटते. कारण की पेशंट आहे घरात, पेशंटच्या डोक्याला तापलं. आपली पोरं आणि माहेर पप्पा घेऊन माहेरला 2-4 दिवस जाते तिकडं. त्यांचं डोकं शांत होईल. काय त्यांना त्यांचं मुद्दा मांडायचं असेल तर ती पण मांडतेलच तुम्हाला सांगण्यासाठी. ह्याच्या पलीकडे माझं काही डोकं चालत नाही. तर कसं आहे माहिती आहे भाऊ, चला काळजी.